आता नॉर्मली बऱ्याच जणांसोबत काय होतं, ते PNL पाहत बसतात की मार्केटमध्ये माझं PNL काय चालू आहे. तर जेवढा जास्त तुम्ही तुमचा PNL पाहाल तेवढी तुमची ट्रेड सायकोलॉजी म्हणू शकतो ना, जी ट्रेडिंग सायकोलॉजी नेसेसरी असते, ट्रेडिंग माइंडसेट जो असतो, जो डिसिप्लिन असतो तो हलत जाईल. सो ट्राय करा की तुम्ही एकदा ट्रेड घेतला ना, त्यामागे लॉजिक तुमचं फिक्स पाहिजे आधीच, की मी या बेसिसवरती ट्रेड घेतो आहे आणि मी तो सोडणार नाही आहे काहीही झालं तरी. ठीक आहे, या गोष्टी खूप मॅटर करतात. प्रॉफिटपेक्षा ना तुम्हाला काय समजून घ्यायचं, की जर एखादा माणूस या दिवसापासून एक्झॅक्टली या दिवसापासून ते इथपर्यंत ट्रेडमध्ये थांबला आहे, विच इज अराउंड 7 दिवस, तर त्याची सायकोलॉजी त्याने कशी मेंटेन केली असेल, त्याने त्याची ट्रेड मॅनेजमेंट कशी मेंटेन केली असेल, त्याने त्याचा स्टॉप लॉस ट्रेल कसा केला असेल, त्याच्या माइंडसेटमध्ये काय चालू असेल, त्याच्या सायकोलॉजीमध्ये काही इम्पॅक्ट झाला असेल का, त्याने डिसिप्लिन कसा राहिला, या गोष्टी तुम्ही समजून घ्या. प्रॉफिट काय होत राहील, आज आहे उद्या नाही, उद्या आहे परवा आहे. सो अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि बेसिक असतं यार, हे बघा 2 गोष्टी लागतात तुम्हाला. एक म्हणजे प्राईज ॲक्शनचं ॲडव्हान्स नॉलेज आणि स्मार्ट मनी कन्सेप्टचं ॲडव्हान्स नॉलेज. या 2 गोष्टी जर तुम्ही ट्रॅक केल्या और या 2 गोष्टी जर तुम्ही क्रॅक केल्या तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुमची ट्रेडिंग जर्नी एकदम स्मूथ चालू राहील. ठीक आहे.